ऑनलाईन आवडीचं जेवण मागवायचं म्हटलं की सहजच झोमॅटो ॲप उघडलं जातं. मात्र आता याच कंपनीनं नाव बदललंय. त्यामुळे झोमॅटो बंद झालं का? आता नेहमीप्रमाणे झोमॅटो सर्च केल्यावर जेवण मिळणार नाही का? झोमॅटो ॲपचं नाव बदललं तर नवीन नाव काय? असं अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अम्रपाली तावरे. तुम्ही पाहतात लोकशाही मराठी. दीपेंद्र गोयल आणि पंकज चड्डा हे झोमॅटोचे संस्थापक आहेत. त्यांनी 2008 मध्ये फूडी बॉय या नावाने कंपनी सुरू केली होती. त्यावेळी फक्त रेस्टॉरंटचे मेनू ऑनलाईन अपलोड केले जायचे. परंतु नंतर मोठ्या कंपनीत रूपांतर होऊन 2010 मध्ये झोमॅटो नाव देण्यात आलं होतं. आता झोमॅटोचं नाव इटर्नल झालं असून कंपनीच्या बोर्डाने या बदलाला मंजुरी दिली आहे. झोमॅटोने काही काळापूर्वी ब्लिंकिटचं अधिग्रहण केलं होतं. यासह कंपनीचा व्यवसाय वाढला. अशा परिस्थितीत कंपनीने निर्णय घेतला की इटर्नल नावाखाली इतर कंपन्या आणायच्या. इटर्नल अंतर्गत झोमॅटो, ब्लिंकिट आणि डिस्ट्रिक्ट आणि हायपर प्युअर हे 4 व्यवसाय सुरू राहणार आहेत. आता झोमॅटो ॲपचे नाव बदलणार का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. कंपनी झोमॅटो ॲपचं नाव बदलणार नाही, परंतु स्टॉक टिकर झोमॅटोवरून इटर्नल असं केलं जाणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की आमच्या पेजला फॉलो करा.